मित्रांनो, हे गणित पहा. ए चे उत्पन्न बी च्या उत्पन्नापेक्षा 20,000 ने कमी आहे. जर या दोघांनी त्यांच्या उत्पन्नाच्या 4/5 भाग खर्च केले तर बी चे उत्पन्न शोधा. ए आणि बी ची एकूण बचत आहे 26,000 रुपये. तर याला आपण कशा प्रकारे सोडवू शकतो ते पहा. पहिल्यांदा ज्याला 4 लागले त्याला x म्हणायचं. बी चे उत्पन्न बराबर x. ए चे उत्पन्न 20,000 ने कमी आहे एच्या. बी च्या 20,000 ने ए चे उत्पन्न कमी आहे म्हणून x मायनस 20,000 रुपये घेतले. आता पुढील प्रश्न वाचल्याच्या नंतर कळतं की जर या दोघांनी त्यांच्या उत्पन्नाच्या 4/5 भाग खर्च केलेला दाखविला आणि आपल्याला एकूण बचत दिलेली आहे. म्हणून आता बचत किती बाकी आहे तर 4/5 पैकी 1/5 भाग बचत बाकी आहे. मग बचतला दोन्हीला एका जागी करायचं. 1/5 x ही झाली बी ची बचत आणि आता ए ची बचत x मायनस 20,000 भागिले 5 बराबर किती आली दोघांची बचत तर 26,000. एकूणात 26,000 लिहायचे. समीकरण तयार होत आहे. आता हे भागिलेचे तिकडे गुणिले मध्ये जाणार. x प्लस x मायनस 20,000 रुपये हे 26,000 गुणिले मध्ये गेले तिकडं. हे 5 एकाच ठिकाणी घ्यायचे. हे दोन समान छेद असल्यामुळे एकदाच 5 घ्यायचे तिकडं. x आणि x 2x झाले मायनस हे 20,000 रुपये. 26,000 गुणिले 5 झाले 0 0 0 6 30 5 2 10 3 13 13 1,30,000 रुपये झाले. 1,30,000 2x 1,30,000 हे मायनसचे इकडे प्लस मध्ये गेले 20,000 रुपये झाले 1,50,000 रुपये. 2x जशाल तसे x हे गुणाकारातले इकडं भागाकारात गेले. 2 हे गुणाकारात आहे तिकडे भागाकारात गेले. 75,000 रुपये उत्तर आलेलं आहे. म्हणून therefore x is equal to 75,000 रुपीज. म्हणून x बरोबर काय म्हणले बी आपल्याला दिले का तर बी चे उत्पन्न शोधा म्हणले. मग बी चे उत्पन्न बरोबर 75,000 रुपये आहे. तुम्हाला कसं वाटलं गणित कमेंट बॉक्स मध्ये लिहा. माझ्या शुभम भोसले चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.